एका बाजूला सर्वोच्च न्यायालय म्हणते की या देशामध्ये कोणीही भुकेला राहू नये, परंतु महाड तालुका अक्राणी जिल्हा नंदुरबार या एकाच गावामध्ये जवळपास 73 अशी कुटुंब आहेत की ज्यांच्याकडे कार्ड आहे, परंतु त्यांची परिस्थिती नसताना सुद्धा त्यांना केसरी कार्ड दिलेले आहे, NPSचं कार्ड दिले आणि त्यांना 12 रुपये आणि 9 रुपये दराने धान्य घ्यावं लागतं। ही सगळी मंडळी पहाड्यात राहते, अतिदुर्गम भागात राहते, यांची बऱ्याच जणांची त्याच्यापैकी शेती नाही, मजुरीला जातात आणि हा पूर्ण तालुक्याचा जर आपण विचार केला तर पूर्ण तालुक्यामध्ये जवळपास 5000च्या आसपास कुटुंबाची निघतील की ज्यांची परिस्थिती नाही, ज्यांची स्वतःची पण जमीन नाही, जमीन असली तरी पावसाळी पीक एवढंच येतं, त्याच्यानंतर त्या बऱ्याच कुटुंबांना मजुरीसाठी गुजरातला किंवा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये स्थलांतरित व्हावं लागतं। माझ्या समुदायाची मागणी आहे की आम्हालाही अन्न सुरक्षा योजना मिळाली पाहिजे, आम्हालाही स्वस्त धान्य मिळालं पाहिजे। काय म्हणणे तुमचं, काय परिस्थिती आहे? एकूण आमची परिस्थिती खूपच गरिबी आहे आणि आम्हाला पण हे स्वस्त धान्य मिळायलाच पाहिजे। आता लॉकडाऊनमुळे आम्हाला कोणाच्या गोरात सुद्धा जायला जागा नाही आहे आणि कुठे मजुरी करायला बी जायला नाही आहे, तर आमचं म्हणणं असं आहे की आम्हाला पण हे स्वस्त धान्य मिळायलाच पाहिजे आणि पिवळं काढलं पाहिजे आम्हाला। तुमच्याकडे रेशन कार्ड आहे का? लाल कार्ड आहे, हो महाग भाववाले, हो त्याच्यावर जास्त पैसे लागतात का? उत्ता पैसा लागतला तुमची काही जमीन आहे का स्वतःची नावाची? आमू बी स्वतःला जुळे लागतला आमू तुम्हाला बी स्वस्त मिळालं पाहिजे, पण तुमची काय जमीन आहे का स्वतःची? हो खाजगी जमीन आहे तुमरे नावावर? खाजगी निंद्या काय करताला तुम्ही? आमू मंजुरी करेन जेतला। मजुरीला जाता? हो कुठे कुठे जाता मजुरीला? गुजरातहून जातला, અહીંયા આપણા દેહून जातला, आखे फिरतला आमू पुरिया लेने। किती पोरं आहेत तुमचे? आमरा 8 पुरिया, 8 मुलं आहेत, 8 पुरिया। मजुरीला जाता बाहेर? हो तुम्ही काय मागण्यासाठी, काय होईन जोय, आ, काय होईन जोय, काय मागण्यासाठी? काय मागणं आमू बी स्वतःला जुळे हे लागतलं युमाल हाल्या तेव्हा आमू पुरिया फुट जे लागतलं ते कोत्राक मंजुरी करेन बी फिरण्या मंजुरी करेन जीतला मग काय कोण्या 20-25 रुपये दुकानात गेले तर? दुकानात गेले तर। तुम्ही काय नोकरी करता? नाही धंदा करता? नाही, मजुरी करतात। तुमच्या नावावर जमीन आहे? नाही, मजुरी करता? हो कुठे करता मजुरी? गुजरातला किंवा सोलापूरकडे ऊसमध्ये जातात। ऊस तोडायला जाता? हो किती मुलं मुली तुमची? आमचे 2 मुले 2 मुलं। बाहेर गावाला जाता मजुरी करायला? हो बाहेर जातात। ऊस तोडायला? हो आणि आता तर लॉकडाऊन आहे, मग आता लॉकडाऊन आहे तर काय करणार, माल विकत घ्यावा लागतं दुकानामध्ये। तुमची काय मागणी, काय व्हायला पाहिजे? आमचे स्वस्त धान्य मिळालं पाहिजे। आज तुम्ही तहसीलदार साहेबांना भेटायला आले होते, ज्यांच्याकडे केसरी कार्ड आहे आणि ज्यांची परिस्थिती खराब आहे पण त्यांना प्राधान्यामध्ये घेतलं पाहिजे अशी आपली मागणी होती। तर साहेबांनी काय सांगितलं तुम्हाला? साहेबांनी सांगितलं आज भेटल्यानंतर की लेखी स्वरूपात तुम्ही अर्ज करा आणि त्याच्यानंतर आपण हे करू आपण असं म्हणत होतो। परिस्थिती नादारीची आहे, गरिबीची आहे, मजुरी करतात, परंतु त्यांच्याकडे केसरी कार्ड आहे आणि अशी परिस्थिती पूर्ण तालुक्याची आहे। तालुक्यामध्ये किमान 5000 कुटुंब असे असतील की ज्यांच्याकडे केसरी कार्ड आहे। आता या लॉकडाऊनच्या काळामध्ये BPL-वाल्यांना मोफत धान्य भेटलं, अंत्योदयवाल्यांना मोफत धान्य भेटलं, प्राधान्यवाल्यांना मोफत धान्य भेटलं, ज्यांच्याकडे कार्ड नाही अशा लोकांना देखील मोफत धान्य भेटलं, परंतु केसरी कार्डवाल्यांना मोफत धान्य भेटलं, उलट त्यांना महागच्या दराने धान्य मिळालं। हा पूर्ण तालुका सातपुड्याच्या कुशीमध्ये सगळे आमचे आदिवासी समाज विखुरलेला आहे आणि त्याची एकच पीक जेमतेम येतं, त्याच्यात बऱ्याच जणांकडे शेती नाही, बऱ्याच जणांच्या अजून वनपट्टे नावावर झाले नाही। माझ्या समुदायाची मागणी आहे की आम्हाला प्राधान्यामध्ये घ्यावं आणि 2 रुपये 3 रुपये दराने धान्य मिळावं अशी मागणी आहे। आज आम्ही मान्य तहसीलदार साहेबांना भेटायला आलो आणि त्यांच्याकडे मागणी केली। आम्ही त्यांना भेटलो, त्यांच्या मुलाखत त्यांना विचारलं की तुम्ही याच्यात मुलाखत देणार का? ते म्हणाले की मी काम करेल, मी वरिष्ठांकडे याची मागणी करेल, तुम्ही मला तुमचं काय म्हणणं ते लेखीवर द्या। तर आम्ही तहसीलदार साहेबांना लेखी पत्र देणार आहोत आणि जोपर्यंत माझ्या समुदायाला त्याचं हक्काचं धान्य मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्याचा पाठपुरावा करणार आहोत। मी चेतन साळवे आणि हा माझा समुदाय, महाड तालुका अक्राणी जिल्हा नंदुरबार, महाराष्ट्रातून इंडिया नटसाठी।